अण्णा आणि मी. लेखक आलोक श्रीनिवास कुलकर्णी. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. सकाळी 7 वाजताच्या बंगलोर मुंबई एशियाडने अण्णाला मुंबईला जायचं असतं. मी, आई आणि अण्णा कराड स्टँडवर येतो. अगदी जड मनाने एक एक बस पाहत राहतो. 7:30 वाजतात. बंगलोरहून एशियाड येत नाही. मी अण्णाला विचारतो, घरी परत जाऊया? अण्णा हो म्हणतो आणि आदल्या रात्रीपासून अण्णा जायचा म्हणून मनावर दाटून आलेलं मळब मला मोकळं झाल्यासारखं वाटतं. मौजचं संपादनाचं काम करण्यासाठी अण्णा महिन्यातील साधारण 15 दिवस मुंबईत असे. दिवाळी अंकाच्या वेळी 2-2.5 महिने. बहुतेक वेळा या 15 दिवसांचे 20-22 दिवस होत. कराडला घरी मी आणि आई दोघंच असू. उदयन हे आधी शिक्षणासाठी आणि नंतर अनुभवासाठी म्हणून परगावी. गावापासून थोडं लांब असलेल्या नव्या वसाहतीत आमचं घर. घरापाठीमागे दूरवर ओसाड भाग, डोंगर. वरचेवर साप निघत. अधूनमधून भूकंपही होत. घरफोड्यांची दहशत होतीच. या सगळ्या परिस्थितीत अगदी लहान असलेल्या मला घेऊन राहणं आईसाठी जोखमीचंच असणार. एक दिवस पहाटे अण्णा मुंबईहून परत यायचा आणि सगळं चित्रच पालटून गेल्यासारखं वाटायचं. प्राथमिक शाळेत असल्यापासूनच आपलं घर आणि विशेषतः वडील हे इतर मित्रांच्या तुलनेत काहीतरी वेगळं असल्यासारखं जाणवू लागलं होतं. त्यांच्या अभ्यासात, दैनंदिन लहान सहान गोष्टींमध्येही लक्ष घालून स्वतःवरचं ओझं ओढून घेणारे वडील पाहिले की अण्णा वडीलकी दाखवत नसल्याचा आनंद वाटे. अक्षरं, शब्द यांचा घरी अक्षरशः मेळा असल्यासारखं भासत असे. आमच्या घरात पुस्तकं खूपच आणि सातत्याने वाढतच असलेली. सतत नवी मासिकं, पाक्षिकं येत. रोजचीही वृत्तपत्र पुष्कळ असत. आणि साहित्य, संगीत, कलाप्रेमी खूप माणसंही. अक्षर ओळख झाली आणि अण्णाने मला रोज डायरी लिहायला सांगितलं. मुद्दाम घडवून घेतलेल्या एका सुबक लाकडी डेस्कवर लिहिताना अण्णाला मी पाहिलं होतं. लिखाण म्हणजे बहुतेकदा पत्रच. अण्णा मुंबईला गेल्यावर मीही तसाच बसून काही लिहायचा प्रयत्न करत असे. अण्णासारखं सुंदर अक्षरात लिहावं वाटे. एकदा मी माझी डायरी अण्णाला दाखवली. दैनंदिनी लिहिण्याऐवजी मी कविता सदृश काहीतरी लिहिलं होतं. अण्णानं प्रत्येक शब्द वाचला. काही बदल सांगितले. चालीत म्हणूनही बघितलं. काही दिवसांनी अण्णाने मला सुंदर रंगीत कागद दिले आणि सगळ्या कविता त्यावर लिहायला सांगितल्या. मी लिहून काढल्या. म्हटलं, काय करणार यांचं? तो म्हणाला, अक्कांनी मागितलं वाचायला. अक्का म्हणजे इंदिरा संत. त्यांना पाठवणार. अण्णासोबत तासनतास गप्पा मारणाऱ्या आणि संत काकांच्या आई एवढीच अक्कांची मला तेव्हा ओळख असणार. पुढे खाणीतील अंतरहिरा नावाचा लेख त्यांनी माझ्यावर आणि माझ्या कवितांवर किशोरच्या दिवाळी अंकात लिहिला. दिवाळी झाली. सुट्टीनंतर शाळा सुरू झाली. वर्गात एका मुलाच्या हातात किशोरचा अंक दिसला. लेख छानच होता, पण तो कोणी वाचावा, वाचल्याचं मला सांगावं असं वाटत नव्हतं. स्वतःवर असं छापून येण्यामुळे खूपच अवघडल्यासारखं झालं होतं. लहानपणी मी आजीला विचारायचा, अण्णा आणि तुझ्यात जास्त साम्य आहे की अण्णा आणि दादांच्यात? बऱ्याचदा विचारल्यावर ती म्हणाली होती, तो दिसायला माझ्यासारखा असावा. सगळे तर असंच म्हणत. बहुधा माझं तेवढंच आलं आहे त्याच्यात. बाकी सगळे गुण, अक्षर, लेखन, चित्र, संगीत वगैरे तुमच्या आजोबांकडून मिळालेलं. आजीनं मला अनेक गोष्टी सांगितलेल्या, तिच्या लहानपणीच्याही. ते सगळं ती इतकं समरसून सांगे की सगळं चित्रच समोर उभं राही. अतिशय समतोल आणि प्रगल्भ विचार करू शकणारी, खूप वाचणारी, त्यातील चांगल्या वाईटाची उत्तम जाण असलेली आणि अण्णाच्या शब्दात अशिक्षित पाटव असलेल्या माझ्या आजीकडूनही अण्णाला लिखाणाचा बाळकडू मिळालेला असणारच. साहित्य, संगीत, चित्र यांची परंपरा आमच्या घरात अण्णाच्या आजोबांपासून आहेच. माझे पणजोबा दत्तात्रेय विष्णू कुलकर्णी हे पुणे जिल्ह्यात शिक्षणाधिकारी होते. त्यांनी रेखाटलेलं एक वास्तुशिल्प शहर पुणे या डॉक्टर अरुण टिकेकरांनी संपादित केलेल्या द्विखंडात्मक ग्रंथात समाविष्ट केलेलं आहे.
माझे आजोबा विनायक दत्तात्रेय कुलकर्णी हे उत्तम चित्रकार, त्या काळाची डॉक्टरी शिकलेले, साहित्य, चित्रकला, संगीत यांची उत्तम जाण असलेले. मामा वरेरकर, अनंत काणेकर यांनी दादांची चित्र बघून त्यांना मुंबईला जे.मध्ये येण्याचं सुचवलं होतं. आणि एवढी जोरकस रेषा महाराष्ट्राला अपरिचित राहावी हे दुर्दैवच, असं एका पत्रात म्हटलं होतं. दादा आणि आजीच्या बरोबर अण्णाचे अगदी खेळीमेळीचे संवाद मला आठवतात. बौद्धिक, तार्किक पातळीवर चाललेले अण्णा आणि दादांचे संवादही मी बऱ्याच वेळा ऐकले आहेत. तेव्हा मला त्यातील काहीच कळत नसे. पण एक लक्षात येई की जीवन कलहाबाबत, आदिम प्रेरणांबाबत अत्यंत सखोल असं काही चालू आहे, अगदी गूढ आणि गंभीरही. एकदा कराडला मी, अण्णा आणि दादा असे तिघेच घरी होतो. आई तिच्या शाळेला गेलेली. दुपारी आम्ही तिघे जेवलो आणि मग अण्णानं स्वयंपाकघरात आवरावर केली. भांडी घासायला सुरुवात केली. दादा मिश्किलपणे म्हणाले, "बरं आहे बुवा, आम्हाला असं काही करावं लागलं नाही. भांडी घासायची वेळ आली नाही." अण्णा म्हणाला, "तुम्ही स्त्रियांना जोखडातून बाहेर पडू दिलं नाही त्यामुळेच." दादा मंद हसले आणि म्हणाले, "सासरी कुलदेवताच अवघी मी मानिली बायको, आज्ञेने तिचियाच वर्तत असे ती आयको नायको." लहानपणी मलाही मी आईसारखा आहे की अण्णांसारखा आहे याचा शोध घ्यावा वाटे. अण्णातील आणि माझ्यातील प्रकर्षाने जाणवते ती बुद्धिबळ खेळण्याची आवड. घरी सतत बुद्धिबळ चालूच असायचं. खेळणारे घरातले होतेच, शेजारी होते, विंदा करंदीकरांसारखे पाहुणेही होते. अण्णा आणि मी रात्री उशिरापर्यंत खेळत असू. मग पहाटे भूक लागे. स्वयंपाकघरातून काहीतरी शोधून, काहीतरी करूनही खाल्ल्यावर पहाटे झोपल्याचं आठवतंय मला. बुद्धिबळात केलेल्या प्रत्येक चालीच्या मागचा विचार अण्णा सुरुवातीला सांगत असे. जगण्याशी सुसंगत अशा अनेक घटनांचा दाखला देत बुद्धिबळाचा खेळ आपल्याला दैनंदिन जगण्यात कसा उपयोगी पडतो हेही. पुढे पराभव दिसत असताना एखाद्या छोट्या मोहऱ्याने दाखवलेल्या विजिगीषू वृत्तीने आम्ही दोघंही आनंदी होत असू. स्वतः खूप काळजी करणारी आजी घाबरायचं नाही असं सतत कशी सांगायची, अशा अनेक गोष्टीही खेळताना अण्णाकडून ऐकायला मिळत. अण्णा आणि माझ्यात दुसरी समान आवड ही कवितांची असावी. कराड औदुंबर परिसरात अण्णापूर्वी कवी म्हणूनच ओळखला जाई. ललित लेखन जरी अण्णाने केलं असलं तरी कविता हीच त्याची मूळ आवड असल्याचं मला जाणवतं. बालकवी बा सिमर्ढेकर, नाघ देशपांडे, बा भ बोरकर, पु शी रेगे, आरती प्रभू यांपासून इंदिराबाई संत, शांताबाई शेळके, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, विंदा करंदीकर, शंकर रामाणी यांच्या अनेक रचना आम्ही घरी त्याच्याकडून ऐकलेल्या आहेत. एखाद्या ओळीने किंवा त्यातील एखाद्या शब्दाने दिलेला आनंद सांगताना अण्णाला ऐकणं विलक्षण असतं. अलीकडे एखादी ओळ किंवा शब्द जर आठवला नाही तर पुस्तक शोधून ती कविता पाहिल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. मौजेच्या संपादनाच्या कामामुळे सतत नवीन साहित्य घरात येई. ज्येष्ठ कवी, लेखकांची पत्र, फोन असतच. कधी कोणी नवीनच लेखकांचे लेख, पत्र, फोन येत. दिवाळी अंकाच्या संपादनातून पुढे त्यांच्याकडून एखादं उत्तम पुस्तक होण्यापर्यंतची प्रक्रिया आनंदाचीच. त्या लेखकांसाठी, अण्णासाठी आणि ती अनुभवणाऱ्या आम्हा घरातल्या सर्वांसाठीही. नव्या लेखकांना दिवाळी अंकातून समाविष्ट करावं अशा शोधात काही विलक्षण सापडल्याचा आनंद अण्णाला मिळत असे. वाणगीदाखल कृष्णात खोत, द तु पाटील अशा नव्या दमाच्या लेखकांची नावे समोर येतात. अनेक पुस्तकांची निर्मिती प्रक्रिया मला जवळून अनुभवता आली आहे. पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर वाचताना संपादन संस्कार किती आणि मूळ किती हे आठवणं गमतीशीर वाटतं. वासंती मावशीच्या म्हणजे वासंती मुजुमदार यांच्या नदीकाठी या पुस्तकासाठी रेखाटनं करण्यासाठी ज्येष्ठ चित्रकार बाळ ठाकूर कराडला आले होते. त्यांच्याबरोबर वासंती मावशी, आई, अण्णा आणि मी असे कराड आणि परिसरात फिरत होतो. फिरण्यासाठी गाडी मिळत नव्हती. एक रिक्षा मिळाली पण इतके जण त्यात मावणार नव्हते.
मग वासंती मावशीने स्वतःच रिक्षा चालवण्याची तयारी दाखवली होती. नवे हट्टच केला होता. तेव्हा चालता चालता ठाकूर मध्येच थांबत, रेखाटनं करत. ते रेखाटन करत असताना पाहण्याचा मोह मला आवरत नसे. काही क्षणात समोरील दृश्य एखाद्या कॅमेऱ्याप्रमाणे पण अतिशय कमी रेषात टिपलेलं पाहून मला अद्भुत वाटायचं. पुस्तक प्रकाशित होण्याआधीच त्यात असलेल्या आणि नसलेल्याही संदर्भांच्या अनुषंगाने झालेली चर्चा आणि संपादन प्रक्रिया आठवली की एखादं पुस्तक मला इतर वाचकांपेक्षाही अधिक आनंद देत असावं असं वाटतं. बरीच वर्षे लेखनात खंड पडल्यानंतर प्रकाश संत यांनी अचानक एके वर्षी लिहायला सुरुवात केली. एक एक लेख अण्णा त्यांच्याकडून घेऊन येई. घरी आल्या आल्या त्याचं मोठ्याने वाचन करत असे आणि आम्ही सगळेच एका सुंदर वातावरणाने भारावून जात असू. परत लिहू लागल्यानंतर संत काकांनी झपाट्याने लेखन केलं आणि लवकरच मराठीतील नामवंत साहित्यिकांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. याचा अण्णाला फार मोठा आनंद वाटायचा. अण्णा आणि संत काकांची खूप जुनी मैत्री. लहानपणापासून मीही आई अण्णांबरोबर त्यांच्या घरी जाई. त्यांच्या घरातील मंद प्रकाश, जमवलेले अतिशय दुर्मिळ दगड, मंदसं शास्त्रीय संगीत यांची ठळक आठवण आहे मला. संत काका आणि अण्णा कितीतरी वेळ काहीच न बोलता सुद्धा बसलेले असत. दोघेही काहीतरी वाचत असलेले. कधी काका त्यांच्या आरामखुर्चीत मंद शेळ वाजवत असलेले. हे लहानपणी मला कंटाळवाणं वाटत होतं. पण जसं जसं समजू लागलं तसं मलाही बाहेर अबोल, कडक शिस्तीच्या वाटणाऱ्या संत काकांना अगदी मोकळेपणाने बोलताना, त्यांना ऐकताना हरखून गेल्यासारखं वाटत राही. दुर्दैवाने काकांना अपघात झाला. त्यांना पुण्याला हलवलं होतं. आम्ही सगळे कराडहून गेलो, पण त्यांना पाहण्याचीही परवानगी मिळू शकली नाही. सुधा मावशी खूप हळहळल्या आणि लवकरच ते निवर्तले. या सगळ्या दिवसातली अण्णाची घालमेल मी पाहत होतो. काकांचं अंतिम दर्शन घेताना कधी नव्हे ते हुंदका न आवरता येणारा अण्णा मी पाहिला. आजी म्हणायची, अण्णाला माणसांशिवाय चैन पडत नाही आणि माणसांना अण्णाशिवाय. कराडला, औदुंबरला अण्णा असल्यावर घरी सतत राबता स्वाभाविकच. त्यात बहुतांश साहित्यिकच. त्यातली ठळक नावं म्हणजे गो. दांडेकर, इंदिरा संत, शांता शेळके, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, आनंद यादव, ना. महानोर, मारुती चितमपल्ली, विजया राजाध्यक्ष, प्राध्यापक म. हातकणंगलेकर, डॉक्टर प्रल्हाद वडेर, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर. कधी कराड आणि परिसरात काही सलग कार्यक्रम ठरवून, कधी निवांतपणे गप्पा मारण्यासाठीही मंडळी येत. पुणे मुंबई किंवा पुणे कोल्हापूर प्रवासात आवर्जून थांबणारे विजय कुवळेकर, डॉक्टर अनिल अवचट, मिलिंद बोकील असं सतत कुणी ना कुणी घरी असायचं आणि अजूनही असतंच. या सर्वांबरोबर अण्णाचं मैत्र जवळून पाहताना एक निरलस आनंद मला मिळालेला आहे. वसंत बापट काकांना आपल्या अखेरच्या काळात कराडला आमच्या घराजवळच घर बांधून राहावं वाटत होतं. हे या मैत्रीचं एक प्रातिनिधिक उदाहरण वाटतं. अण्णाबरोबर फिरणं हे मला अगदी लहानपणापासून आवडीचं. पुण्या मुंबईला जायचं असेल तर अधिकच. अण्णाला कुणाकुणाला भेटायचं असायचं. दिवाळी अंकाच्या, पुस्तकांच्या निमित्ताने किंवा अगदी सहजसुद्धा. पुण्याला गेलं की व्यंकटेश माडगुळकर, ग. प्र. प्रधान, विद्याधर आणि रागिणी पुंडलिक, पद्मा सहस्त्रबुद्धे, वीणा विजयदेव, भारत सासणे, चंद्रमोहन कुलकर्णी असं कितीतरी जणांकडे जायचं असे. पु. ल. आणि सुनीताबाईंकडेही. तुझा भाई काका अशी सही करून पु. ल. दरवेळी एक तरी पुस्तक मला देत. एकदा सुनीताबाईंकडे अण्णा आणि मी गेलो असताना अण्णा त्यांना म्हणाला, तुम्ही हे पुस्तक कवितांना अर्पण केलं आहे. त्या कवितांपर्यंत तुमची अर्पणपत्रिका कशी पोहोचणार? सुनीताबाई खूप हसल्या. म्हणाल्या, माझी चेष्टा करतोयस होय रे? असू देत, पोचेल. अण्णा असा गंभीर चेहरा करून मिश्किल बोलणारा. विजय तेंडुलकरांना त्यांना अखेरच्या काळात पाहायला अण्णा, आई आणि मी प्रयाग हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. त्यांना बोलता येत नव्हतं. ते लिहून दाखवत होते. अण्णाने मी आल्याचं त्यांना सांगितलं. त्यांनी माझ्याकडे पाहून स्मित केलं. याची अधिक भेट व्हायला हवी होती.
असं त्यांनी माझ्याबद्दल का लिहिलं असावं याचं मला नवल वाटत राहिलं आहे. अण्णाचा आणि त्यांचा गाढ स्नेहच त्यामागे असावा. श्रीपू भागवतांबरोबर काम करत असताना अण्णाला मिळत असलेला समृद्ध होत जाण्याचा आनंद जाणवायचा. मुंबईत अण्णा त्यांच्याच घरी राहत असे. मुंबईला सुट्टीत गेलो की श्रीपू काकांकडे दिवसभर जाई. त्यांच्या रुजू बोलण्याची ओढ वाटे आणि आधारही. मी सिव्हिल इंजिनिअरिंगला जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा सांप्रत काळात या व्यवसायामध्ये चित्र किती भेसूर होत आहे हे त्यांनी विविध उदाहरणं देऊन मला सांगितलं होतं. निष्ठेने काम करत राहण्याविषयीचे त्यांचे शब्द तेव्हाचे मला आठवतात आणि आपण योग्य मार्गावर असल्याचं समाधान आजही मिळतं. श्रीपू काका, विमल काकू अतिशय प्रेमाने बोलत. काका आणि अण्णा खूप वेळ डायनिंग टेबलवर चर्चा करत. संपादकाने किती प्रकारे सजग हवं, चौकस हवं, साहित्याबरोबरच त्याला सामाजिक, राजकीय, आर्थिक भान कसं हवं याची जाणीव त्यांचा संवाद ऐकताना होई. अद्भुतच वाटायचं आणि ऐकतच राहावंसं वाटायचं. औदुंबरला अण्णाबरोबर जाणं हे दरवेळी काहीतरी नवीनच असल्यासारखं मला वाटतं. तिथल्या प्रत्येक घराचा इतिहास अण्णाला माहीत असतो. तिथली नदी, झाडं, सुसरी आणि अर्थातच माणसंही त्याने आपल्या लेखनातून जेवढी उभी केली आहेत त्याहूनही अधिकच त्याच्या मनात असत. तिथल्या ग्रामीण बोलीचं त्याला विशेष प्रेम वाटतं. औदुंबरला फिरत फिरत मी आणि अण्णा एकदा एका घरापाशी थांबलो. अण्णाने हाक मारल्यावर एक थकलेल्या बाईंनी दार उघडलं. त्यांना झालेला आनंद मला जाणवला. शेणाने सारवलेल्या जमिनीवर आम्ही बसलो. अण्णा आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. म्हशीचं निरसं दूध आम्ही प्यायलो. त्या मला म्हणाल्या, अण्णा आमच्यात निपजल्यावाणीच बोलतात. घरी बी असंच बोलतात का? आमची थट्टा करतात नव्ह. आनंद यादव काकांनी तुम्ही या बोलीभाषेत एक तरी पुस्तक लिहा असा अण्णाला केलेला आग्रह मला आठवतो. औदुंबरला दरवर्षी संक्रांतीला संमेलन भरतं. त्याचे अध्यक्ष ठरवणं, त्यांचा आमच्या कराडच्या घरी असलेला मुक्काम, अध्यक्षांबरोबर औदुंबरला आणि नंतर नावेतून पलीकडे भुवनेश्वर वाडीला जाणं, हे सगळं आम्हा कुटुंबियांसाठी नित्याचं आणि आनंदाचं असतं. कवी सुधांशू, म. भा. भोसले आदी प्रभृतींनी सुरू केलेल्या संमेलनाचं हे 75वं वर्ष आहे. मराठीतील बहुतेक सर्व महत्त्वाचे साहित्यिक या संमेलनाला आणि त्यानिमित्ताने कराडच्या आणि औदुंबरच्या आमच्या घरीसुद्धा येऊन गेले आहेत. 76वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कराडला करण्याचं संयोजक ठरवत होते. ते सगळे आमच्या घरी आले. अण्णाने संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीत उभं राहावं असा विचार घेऊन. निवडणुकीची रणधुमाळी अण्णाला साहजिकच पसंत नव्हती. मग स्वागताध्यक्ष होण्याचा प्रस्ताव आला. संत काका, श्रीपू काका यांनीही सांगितल्यावर त्याने हे मान्य केलं. कराडला आधी 1975 सालचं साहित्य संमेलन गाजलेलं. तेव्हा स्वागताध्यक्ष असलेले नामदार यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर आयोजनामध्ये अण्णाचा सहभाग होता. जे जे उत्तम ते सगळं संमेलनात करण्याचा तेव्हाचा नामदार यशवंतरावजींचा विचार यावेळीही अंमलात आणण्यास अण्णाने संयोजकांना सुचवलं. कार्यक्रमांची रूपरेषा, स्मरणिका, कार्यक्रम पत्रिका, येणारे साहित्यिक आणि त्यांची व्यवस्था आणि अनेक लहान सहान गोष्टींमध्येही अण्णाने रस घेतलेला. संमेलनाचे उद्घाटक माजी पंतप्रधान PV नरसिंहराव यांनी अस्खलित मराठीत केलेलं भाषण, कवी शंकर वैद्य यांच्या सूत्रसंचालनाने पार पडलेलं अनेक मान्यवर कवींचं रात्री उशिरापर्यंत चाललेलं कवी संमेलन आणि न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, सुधा जोशी आणि अविनाश सप्रे यांनी घेतलेली श्रीपू काकांची मुलाखत आदींमुळे हेही संमेलन संस्मरणीय ठरलं. संमेलनाच्या तयारीच्या वेळी मात्र काही अडथळे येत होते. एका प्राध्यापक महाशयांनी विघ्नसंतोषीपणा करण्याचं योजलं असावं. निरर्थक मुद्दे घेऊन अण्णा आणि सर्व संयोजकांवर ते गरळ ओकत होते. अण्णांनी मात्र ठामपणे सर्वांना दुर्लक्ष करायला सांगितलं. नामदार यशवंतरावजींची आदल्या संमेलनातील आठवणही सांगितली. तेव्हा ते म्हणाले होते, आपण उत्तम काम करूया, आपल्या कामानेच बोलूया. अण्णासुद्धा याच पंथातला. अण्णाचे काही लेख, भाषणं मी लिहून घेतले आहेत.
तो लेख किंवा भाषण त्याच्या डोक्यात इतकं पक्कं कसं असतं याचं लिहून घेताना मला नेहमी नवल वाटतं. वाचून दाखवत असल्याप्रमाणे त्याने सांगावं आणि मी लिहून घ्यावं. कधी जर मला त्यात काही सुचवावं वाटलं तर त्यावर विचार करून योग्य प्रकारे लेखामध्ये समाविष्ट करून घ्यावं. स्वागताध्यक्ष म्हणून अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात अण्णांनी केलेलं भाषण मी लिहून घेत होतो. एके दुपारी बसून 2-1 तासात मी ते लिहून घेतलं. शुद्ध लेखनाविषयी आणि सद्य परिस्थितीतील चर्चेत असलेली साहित्यातील मक्तेदारी याबाबत स्वतःची मतं या भाषणात असावीत असं मी सुचवलं. अण्णाने ती मांडली. उद्घाटनाचा समारंभ श्रीपू काकांनी प्रेक्षकांमध्ये बसून पूर्ण पाहिला आणि समारंभ संपल्यावर अण्णाला भाषण उत्तम झालं असं सांगितलं. श्रीपू काकांचा असा अभिप्राय ऐकणं हे दुर्मिळच. इंदिराबाई म्हणायच्या, श्रीनिवास आणि प्रकाश यांमध्ये एका गोष्टीचं साधर्म्य आहे. दोघेही कमी लिहितात किंवा लिहितच नाहीत. खरं तर अण्णाकडे लिहिण्यासारखे खूपच अनुभव असतात. अण्णाला लिहित का नाही हे सगळं असं विचारलं तर तो म्हणतो, विहिरीतील पाणी जसं जसं खाली जावं तसं जास्त शुद्ध मिळतं. तसंच अनुभवांचं ते खूप खालून येण्यासाठी वेळ द्यायला हवा. आणि खरं तर हे अनुभव स्वतःला आनंद देत असतातच की. सगळेच अनुभव सर्वांसाठी खुले कशाला करायचे. अण्णाबरोबर बोलताना कोणताच विषय कधी मला वर्ज्य वाटला नाही. मी 7-8 वर्षांचा असताना आईच्या शाळेची सहल 8 दिवसांसाठी बंगलोर म्हैसूरला गेली होती. आईने मलाही बरोबर नेलेलं. बरोबर आईच्या शाळेतील काही बाई आणि बऱ्याच मुली. तेव्हा एका गोष्टीने मी चकित झालो होतो आणि अण्णाला विचारण्यासाठी उत्सुक होतो. तिकडून आल्यावर मी अण्णाला विचारलं, अण्णा, मुलींना मागून आणि पुढून दोन्हीकडून कसं काय ढुंगण असतं? मी तेव्हा हे मोकळेपणाने केवळ अण्णालाच विचारू शकलो होतो आणि अण्णानेही तितक्याच मोकळेपणाने मला अगदी व्यवस्थित उत्तरही दिलं होतं. अण्णाला स्वयंपाकाची आवड आहे, म्हणजे खाण्याची आणि खायला करून घालण्याची सुद्धा. लहानपणी अनाथ विद्यार्थी आश्रमात असताना 100 जणांचा स्वयंपाक त्याने केलेला. अण्णा करत असलेल्यांपैकी वांगी पोहे, साबुदाणा खिचडी आणि बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी हे पदार्थ सर्वात लक्षणीय असावेत. एकदा पाडगावकर काका घरी आले होते. अण्णाने त्यांना भाजी कशी चिरली पाहिजे, आलं ठेचून कशात घातलं पाहिजे आणि किसून कशात, स्वयंपाकातील वाफेचं महत्त्व हे सगळं इतकं सविस्तर सांगितलं की संध्याकाळी एका कार्यक्रमात पाडगावकर काकांनी मिश्किलपणे, श्रीनिवास, तुमची लाईन चुकली आहे असं जाहीर म्हटलं. कराडला मिळणारी उडुपी आंबोळी विंदा करंदीकर काका आणि बापट काकांना अण्णाने दाखवली. त्या दोघांना ती इतकी आवडायची की कराडला ते येत तेव्हा त्यांनी आंबोळी खाण्यासाठी वेळ राखून ठेवलेला असे. कराडची कृष्णाकाठची काळी वांगी आम्ही पुण्या मुंबईला अनेकांना कुरिअरसुद्धा करत असू. वांगी शोधण्यासाठी अण्णाबरोबर संपूर्ण मंडई फिरायचं. उत्तम वांगी शोधून त्यांना काटे कसे हवे, रंग कसा हवा हे समजून घेणं आणि विकणाऱ्या शेतकऱ्याबरोबर अण्णाचा भरभरून चाललेला संवाद हे सगळंच मला छान वाटायचं. अण्णा मुंबईहून आल्यावर एखादा दिवस तरी मी शाळेला जात नसे. सकाळी स्वयंपाक करून आई तिच्या शाळेला जाई. दुपारी घरी मी आणि अण्णाच असू. मग टेबल, प्रत्येक ताट वाटी पुसून घेणं, एखाद्या पदार्थाला फोडणी घालणं असं बरंच काही अण्णाचं चालत असे आणि तेही प्रचंड उत्साहाने. एकदा आई आणि मी कोल्हापूरला गेलो. दुसऱ्या दिवशी परत आलो तर घराच्या मुख्य दाराची कडी कुलूप निघालेलं. रात्री चोरी झालेली. इतस्ततः पसरलेल्या घराचं रूप पुढे अनेक वर्षे माझ्या मनातून गेलं नाही. 2 वर्षानंतर चोर सापडला आणि चोरीला गेलेलं सगळं सामानही. पोलिसांनी सामानाची ओळख पटवून घेण्यासाठी बोलावलं. मी आणि अण्णा गेलो. पोलिसांच्या औपचारिकता पार पडल्या. अण्णाने तिथल्या पोलिसांना विचारलं, चोराला भेटता येईल का? मग त्यांनी आनंदा नावाचा 25शीतला माणूस समोर आणला. त्याला पाहिल्यावर 2-4 फटके मारावेत, किमान चांगला ठणकावून जाब विचारावा अशी स्वाभाविक प्रतिक्रिया मला खुणावत होती. मात्र अण्णाने
काय आनंदराव, अशी सुरुवात करत त्याची दीर्घ मुलाखतच घेतली. त्याचं कॉलेजपर्यंत झालेलं अर्धवट शिक्षण, बायको आणि मुलं, सकस न राहिलेली शेती, त्याचं चोरीकडे वळणं, एकदा चोर म्हणून सर्वत्र नाव झाल्यावर त्यातून बाहेरही न पडता येणं आणि घरापेक्षाही तुरुंगात मिळणारी चांगली वागणूक, असं खूप काही तो सांगत राहिला. म्हणाला, काय नाही तुमच्या घरात, नुसते कागद. आता तुमचं घर आमच्या लिस्टीतून कटाप. शेवटी अण्णा त्याला म्हणाला, आम्ही घरी नसताना आलात, आता आम्ही असताना चहा प्यायला या. तबला शिकवायला आमच्या वसाहतीत एक शिक्षक गावातून येत. मीही जायचो शिकायला. शिकवणी झाली की हे सर एकेका विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्याच्या सर्वांगीण विकासाबाबत वगैरे चर्चा करत, चहा खाणं घेत. एकदा ते आले की आमच्या घरी मी कसा अबोल आहे, सुदृढ होण्यासाठी मी व्यायाम करणं कसं गरजेचं आहे, असं काय काय ते अण्णाला सांगत होते. त्यांचं सगळं बोलणं ऐकल्यावर अण्णा म्हणाला, सर्वात पिळदार स्नायू असलेला प्राणी कोणता? घोडा. तो कधी व्यायाम करतो का? सरांना काय वाटलं कोणास ठाऊक, परत कधीही आमच्या घरी येण्याच्या फंदात ते पडले नाहीत. एका विशिष्ट विचारांच्या झेंड्याखाली मलाही घेण्याचा त्यांचा अंतस्थ हेतू मला नंतर उमगला. कोणत्याही एका विचारसरणीच्या झेंड्याखाली मी जावं असं अण्णाला कधीच वाटलेलं नसणार. माध्यमिक शाळेत मी नुकताच प्रवेश घेतला होता. एके दिवशी शाळेचे एक शिपाई वर्गात आले आणि मला मुख्याध्यापकांनी बोलावल्याचं त्यांनी सांगितलं. अतिशय संतापी आणि मुलांना भरपूर मारणारे सर अशी प्रतिमा असलेले आमचे मुख्याध्यापक. त्यांच्याकडे गेलो तर तिथं अण्णा आलेला मला शाळेतून घरी नेण्यासाठी आणि सरांनी त्याला त्यांच्या केबिनमध्ये नेलं. हे मला नंतर कळलं. सरांना MA करताना डोह अभ्यासात होतं हे सुद्धा. त्यांचं अण्णाबरोबर चाललेलं मृदू बोलणं सुखावह वाटलं, पण माझं अवघडले पण वाढवणारही. श्रीनिवास कुलकर्णी यांचा मुलगा अशी आपली ओळख समाजात असावी, त्यामुळे मिळणारे लाभ व्हावेत असं लहानपणापासूनच मला कधी वाटलं नाही. अशी ओळख होणं हे मानाचं असलं तरी कोणत्याही वलयाशिवाय स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून आपण विकसित व्हावं अशी जाणीवही मला तेव्हा झाली. मध्यंतरी मी काही अवघड काळ अनुभवला. बुद्धिबळाच्या पटावरील सगळीच मोहरी पुढं सरकलेली असावीत आणि पूर्ण पटाची पुनर्मांडणी झालेली असावी असं काहीतरी वाटे. त्या परिस्थितीत अण्णा पाठीशी आहे एवढ्या आधारावरच मी त्यातून बाहेर आलो. आम्ही आहोतच, तू आमची काळजी करू नकोस. स्वतःचं करिअर, कल्याणी, आदी, दीप यांची काळजी घे असं अण्णाचं तेव्हा सतत सांगणं असे. वेगवेगळ्या प्रकारच्या बॅटऱ्या आणि बॅगा खरेदी करण्याचा अण्णाला नाद आहे. अनेक जुन्या आणि न वापरात असलेल्या या वस्तू घरात खूप साठलेल्या आहेत, पण ते टाकून द्यायला त्याचा विरोध असतो. तसंच कागदांचं. एखादा छोटासा कागदही कुठल्या तरी आठवणीसाठी त्यांनी जपून ठेवलेला असतो. अण्णाला मी कधीही ना कंटाळलेलं पाहिलंय, ना उदास, ना रागावलेलं. स्वतःला आनंदात ठेवणं ही कलाच असावी, ती त्याने साध्य केली आहे. कुठलं तरी नवं पुस्तक हस्तलिखित तेवढ्याच उत्सुकतेने वाचत असलेला अण्णा मी अजूनही पाहतो. हे नसेल तर जुनी आवडीची कवितांची पुस्तकं असतात किंवा सुभाषित भांडारम. नोकरी व्यवसायानिमित्ताने कराड सोडून आता मला जवळपास 15 वर्षे झाली. माझ्याबरोबर अण्णा नसेल तेव्हा रोज रात्री त्याच्याशी फोन ठरलेलाच. माझ्या मुलांबरोबरचा संवादही, आदी दीप बरोबरचा. दीप रोज त्याच्या शाळेत काय काय झालं ते सांगतो आणि अण्णालाही त्याच्या काल्पनिक शाळेतल्या काल्पनिक मित्रांबरोबर आज काय काय झालं हे त्याला सांगणं क्रमप्राप्त असतं. त्यामध्ये अण्णा विलक्षण रमून जातो. साहित्य, संगीत, चित्र आदी कला या वारशातून येतात का? आमच्याकडे तरी सलग 5 पिढ्या या कला ठाण मांडून आहेत. अण्णा आणि त्याची नातवंड यांच्यामध्येही सहज ओळखू यावं असं साम्य दिसतं. 8 वर्षांचा आदी जेव्हा स्वयंपाकघरामध्ये आवडीने काम करतो, त्याच्या प्रयोगाचं नाव जादूची अक्षरं असं बालिश आहे. त्याऐवजी लपलेली अक्षरं छान आहे असं म्हणतो, तेव्हा हा ग्रह अधिक दृढ होतो. एलालाही साहित्य, संगीत यांची चांगली जाण आहे. ती चित्रही सुंदर काढते. राही आणि दीप यांच्याकडे असलेला मिश्किलपणा, शब्दांचा संचय हा अण्णांकडून मिळालेला वारसाच वाटतो.
आलोक नावाचा लेख अण्णाने माझ्यावर लिहिला त्याला 30हून अधिक वर्ष झाली आहेत. मी तो वाचू शकत नाही. एक म्हणजे माझ्या जन्मावेळी आईला झालेला त्रास आणि दुसरं म्हणजे या लेखाचा शेवट. शेवट थोडक्यात असा: सोमवारी सकाळी अण्णाला नोकरीसाठी कोल्हापूरला जायचं असतं. 2-3 वर्षांचा मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. हाताने थोडं थांब असा अविर्भाव करत त्याला तऱ्हेतऱ्हेने अडवत राहतो. आता कामासाठी कराड आणि अण्णाला सोडून निघण्याची माझी पाळी असते आणि माझी पावलं जड झालेली असतात. धन्यवाद.